आता स्वयंपाक वगैरे झालेलं होतं बरं का. तर म्हटलं चला डेकोरेशनच करते. मग काय फुगे फुगायला घेतले आणि छोटू आणि मोठू माझ्यामध्ये लुटपूट करणार नाही असं कधी होणारच नाही बरं का. तर छोटूला म्हटलं चल बाबा हाय कर बरं का व्हिडिओमध्ये, तर बघा कशी करत होती बरं का. आणि मोठू माझ्यासोबत फुगे फुगत होती. मग काय आम्ही दोघींनी एवढे मोठे फुगे फुगवले. मग त्याच्यानंतर मोठूचं चालू झालं फुगे खेळायचं काम. म्हणले पुढे बिडू नको बरं का. मग त्याच्यानंतर प्रिया आलेल्या होत्या आणि सासूबाईंनी आणि प्रियानी मस्त असं डेकोरेशन केलं होतं बरं का. तर फायनल डेकोरेशन असं होतं म्हणजे असं साधं सिम्पलच केलं होतं, जास्त काही नव्हतं केलं, पण एकदम भारी वाटत होतं. आणि मग काय त्याच्यानंतर आंटी आलेल्या होत्या आणि छोटूसाठी फ्रॉक वगैरे आणलेला होता आणि हा ड्रेस देखील आणलेला होता. पण हा ड्रेस काही छोटूला येईना म्हणून ना रिटर्न करायचा होता. आणि मोठूसाठी पण हे देखील कपडे आणलेले होते बरं का आंटीनी. मस्त अशा आंटीनं शॉपिंग करून येईल होत्या बरं का पोरींसाठी. मग काय बाबा कपडे वगैरे झाले. त्याच्यानंतर महिला पण जमा झालेल्या होत्या, वचन वगैरे होणार होतं. मग त्याच्यानंतर सगळ्यांना चहा वगैरे केला आणि मग काय मस्त असं ना छोटूचा केक असा भारी होता बरं का. मग त्याच्यानंतर काय बाबा स्तुती आराधना वचन वगैरे झालं बरं का. आणि मस्त असा केक वगैरे कटिंग करायला घेतला. छोटूचा मूड अपसेट होता कारण की तिला झोपेतून उठवलं होतं. चला भेटतो त्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.